नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। इथे मी अर्धा पाव पनीर घेतलेले आहे। पनीर खाणे छान असतं, तर म्हटलं चला आज आपण चटपटीत डिश बनवूया। लहान मुलांना चटपटीत डिश आवडत असतं। बाहेरच्या खाण्यापेक्षा सहज आपण वेगळ्या पद्धतीने घरीच पौष्टिक अशी डिश बनवू शकतो। इथे मी अर्धा पाव पनीर घेतलेले लहान लहान पीस करून टाकलेले आहे। इथे आपण तिखट घेऊया। लाल तिखट घेतलेले आहे। तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण। मी इथे 1 चम्मच घेतलेला आहे। थोडीच हळद, 1-2 चिमट हळद आणि चवीनुसार मीठ। ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी तिखटचे प्रमाण वाढविले तरी चालेल। बाळ खाणार म्हणून मी इथे तिखटचे प्रमाण कमी घेतलेलं आहे। यामध्ये टाकलेलं आहे लसूण आलं पेस्ट। लसूण आलं पेस्टनी या डिशला छान चव येत असतं आणि ही डिश खाण्याकरिता चटपटीत लागत असतं। आज आपण पनीर पकोडे बनवत आहे। एक निंबू घेतलेला, निंबूचा रस टाकलेला आहे। निंबूच्या रसनी या डिशला खूप छान चव येत असते, म्हणून इथे निंबूचा रस वापरलेला आहे। छान असा मसाला बनवून तयार आहे। पनीरचे पीसेस करून घेतलेले होते। मसाला बनवून तयार आहे। मसाल्यामध्ये पनीरचे पीसेस टाकूया। आणि आता आपण मसाला पनीरच्या पीसेस बनवून घेतलेले होते त्याला लावूया। सहज लागत असतं कारण आपण निंबूचा रसचा वापर केलेला आहे, तर मसाला पनीरच्या पीसेसला चिकटत असतं। ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि खाण्याकरिता चटपटीत। आपण हॉटेलमध्ये जात असतो, तर चटपटीत खाण्याकरिता सहज आपण ही डिश बनवू शकतो। आपण स्टार्टर मागत असतो, तर सहज आपण बघा या पद्धतीने आपल्या घरी चटपटीत अशी डिश बनवू शकतो। इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंच मीठ टाकलेलं आणि थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊया। एकाच वेळेला खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे। थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं। कॉर्नफ्लोअर आहे तो चिकटत असतं, म्हणून मिक्स करत राहायचं। एकाच वेळेला पाणी नाही टाकलेलं, थोडे पाणी टाकलेले आणि कॉर्नफ्लोअरचे मिश्रण बनवून घेतलेले आहे। मसाला आपण पनीरला लावून घेतलेला आहे। स्लरी बनवून तयार आहे। छान असं मिक्स करायचं, जेणेकरून कॉर्नफ्लोअर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, गडे नाही राहायला पाहिजे आणि मिक्स करत राहायचं, कारण कॉर्नफ्लोअर खाली चिकटत असतं। मसाला लावून घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअर स्लरी बनलेली आहे। आता आपण इथे ब्रेड क्रम्सचा वापर करत आहे। ब्रेड क्रम्स बनवलेले आहे। ब्रेड घ्यायचे, ब्रेडला थोडं परतून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं छान असे सहज ब्रेड क्रम्स घरी तयार होतात। कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ते पनीरला लावूया। आता आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकूया आणि ब्रेड क्रम्स पनीरला लावून घेऊया। छान असे पनीर पॉपकॉर्न बनवून तयार होतात। मुलांना आवडणार म्हणजे समजायचं घरी सगळ्यांना ही डिश खूप आवडणार, कारण मुलांना चटपटीत आणि खायला छान लागणार हीच डिश आवडत असतं। ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहे। पुन्हा मी दाखविणार तुम्हाला। पनीरचा पीस घेतलेला, कॉर्नफ्लोअर स्लरी बनवून घेतलेली होती त्यामध्ये टाकलेला आणि ब्रेड क्रम्स लावून घेतलेले। सेम प्रोसेस करायची आहे। सगळ्या पनीर पीसेसला कॉर्नफ्लोअर स्लरी आणि ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहे। आपण स्नॅक्समध्ये किंवा 4 वाजता काही ना काही खाण्याकरिता पाहिजे किंवा नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो। चटपटीत आहे, घरी सगळ्यांना खूप आवडणार आणि पनीर खाणे छानच असतं, तर सहज आपल्या खाण्यामध्ये या पद्धतीने पनीरचा वापर करू शकतो। छान असे ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहे पनीरला।
खूप सोपी आहे, लवकर बनते ही डिश, फारसा वेळ लागत नाही. तेल गरम असायला पाहिजे, बबल्स निघायला पाहिजे, त्याप्रमाणे तेल गरम करायचं आणि तळून घेऊया. लगेच चम्मच नाही लावायचा, नाहीतर कढईला चिकटणार. आणि तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला पनीर पीस यामध्ये सोडायचं आहे, नाहीतर कढईला चिकटणार. तेल गरम असलं की सहज पनीर पीसेस आपले पनीर पीसेस तळून होणार. बघा, सहज तळून होत आहे. सहज पलटत आहे, समजायचं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत पनीर पॉपकॉर्न तळून घेत आहे. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण छान लागतं, कारण आपण निंबूचा रसचा वापर केलेला आहे आणि मसाला लाल तिखट, हळद आणि मीठ चवीनुसार आणि निंबूचा वापर केलेला आहे. चटपटीत डिश आहे, पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. मुलांना छोट्या टिफिनमध्ये ही डिश सहज आपण देऊ शकतो. पौष्टिक डिश आहे, या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवायला सोपी आहे, तशीच खाण्याकरता पण चटपटीत लागतं. मी बनवलेली डिश माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान असे पनीर पॉपकॉर्न मी बनवून घेतलेले आहे. क्रिस्पी कुरकुरीत पनीर पॉपकॉर्न बनलेले आहे. चटपटीत खायचं असेल, पटकन बनणारी डिश बनवायची असेल तर ही डिश नक्की बनवून बघा. बाय बाय.